नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पुढील 15 दिवसाचे मॉडेलचे अंदाज पाहणार आहोत. आपण काल दिनांक 30 जानेवारी रोजी 13 ते 17 तारखेच्या दरम्यान पावसाची शक्यता आपण अंदाज दिलेला आहे. त्यामध्ये 1-2 दिवस कमी जास्त होऊ शकते. आपण पण मॉडेलचा अंदाज पाहणार आहोत. त्या कालावधीमध्ये पाऊस आहे का नाही. 4 तारखेला GSF मॉडेल पुढे फक्त जम्मू काश्मीरमध्ये पाऊस दाखवत आहे. 6 तारखेला वातावरण कोरडे आहे. राज्यासह बऱ्याच भागामध्ये म्हणजेच पूर्ण भारतामध्येच वातावरण कोरडे दाखवले आहे, फक्त जम्मू काश्मीर वगळता. GSF मॉडेल 7 तारखेलाही पावसाची शक्यता नाही कुठेही. 8 तारखेलाही संपूर्ण भारतामध्ये जम्मू काश्मीर वगळता वातावरण कोरडे. आणि आपण जर पाहायला गेलो तर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा वातावरण कोरडे दाखवलेले आहे. इथे वातावरण कोरडे दाखवलेले आहे. दहा तारखेला परत अजून कुठेही पावसाची शक्यता नाही. वातावरण पावसासारखं निर्माण झालेले दिसून येत नाही. बंगालच्या खाडीमध्ये अंदमान निकोबार बेटावर सुद्धा पावसाची शक्यता अशी आभाळ दिसत नाही तिथे. GSF मॉडेल 11 तारखेला तर त्यापेक्षाही क्लिअर वातावरण. 12 तारखेला त्यापेक्षाही अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरामध्ये क्लिअर वातावरण आहे, तिथे सुद्धा पावसाची शक्यता नाही. आणि एकंदरच पूर्ण भारतामध्येच वातावरण क्लिअर दाखवलेलं आहे 12 तारखेला. म्हणजे आपला अंदाज कितपत योग्य खरा होतो की खोटा होतो हे आता नंतरच कळणार आहे. 13 तारखेला हे वातावरणामध्ये काही बदल नाही आहे. 14 तारखेला आपण 14 तारखेपासून सांगितलेले 13-14 तारखेपासून पुढे 14 तारखेला हे वातावरणामध्ये काही बदल नाही आहे. GSF मॉडेल 15 तारखेलाही कुठलाही वातावरणामध्ये बदल नाही. 15 तारखेला पण अंदमान निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण क्लिअर. इथे जर वातावरण क्लिअर असेल तर पावसाची शक्यता खूप नसतेच. आणि अंतिम आपण पाहणार आहोत की 16 तारीख. तर 16 तारखेला पण पावसाची शक्यता दाखवलेली नाही GFSS मॉडेलनी. आता ECMWF मॉडेलचा अंदाज पाहणार आहोत आपण. ECMWF यामध्ये पण 8 तारखेपासून पाहणार आहोत. 8 तारखेला सुद्धा वातावरण क्लिअर दाखवलेलं आहे. 9 तारखेला वातावरण क्लिअर. आता 14 तारखेला पहा. 14 तारखेला पण वातावरण GSFW IES ही मॉडेलने वातावरण क्लिअर करून तिथं बंगालच्या खाडीमध्ये अंदमान निकोबार बेटावर थोडेफार प्रमाणामध्ये ढगांची दाटी जास्त दाखवलेली आहे 14 तारखेला, पण भारतामध्ये कुठेही नाही. आणि 15 तारखेला पण कर्नाटक, तेलंगणा इथं सुद्धा पावसाची कुठेही शक्यता दाखवलेली नाही. आणि 15 तारखेला पण वातावरण तसं पावसाचे नाही अशी मॉडेलचा अंदाज आहे. 15 तारखेला पण कुठेही पावसाची शक्यता नाही. अंदमान निकोबार बेट असेल किंवा बंगालच्या खाडीमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण असे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये तर नाहीच. ECMWF मॉडेल पाहणार आहोत आपण. 10 तारखेपासून पुढचाच अंदाज पाहणार आहोत. 11 तारखेला ECMWFचा अंदाज थोडाफार पाहू शकता तुम्ही. हा अंदाज हा बंगालच्या खाडीमध्ये आणि श्रीलंकामध्ये थोडेफार पावसाचे वातावरण. बारा तारखेलाही फारसा काही बदल नाही. 12 तारखेलाही पावसाची शक्यता नाही. तामिळनाडू, तेलंगणा या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता दाखवलेली नाही.
13 तारखेला देखील 13 तारखेला अजून वातावरण क्लिअर. आणि 14 तारखेला तर अजून वातावरण क्लिअर. ते येमनकडे जात आहे खालचा भाग. याच्यामध्ये श्रीलंकामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही, त्यामध्ये तुरळक भाग हलक्या भागामध्ये. आणि एकंदर जर पाहितलं आपण तर JSF ECMW या तिन्ही मॉडेलचा आपण अंदाज पाहिलेला आहे. तिन्ही मॉडेलनी 15-16 तारखेला पण सुद्धा पाऊस दाखवलेला नाही. 17 तारखेपर्यंत सुद्धा पावसाची शक्यता अशी दाखवलेली नाही. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू ह्या भागाकडूनच हा पाऊस येत असतो. पण आणि अरबी समुद्राकडून हा भागामध्ये सुद्धा कुठेही पावसाची शक्यता 17 तारखेपर्यंत या तिन्ही मॉडेलनी दाखवलेली नाही. आता आपण ट्रॉपिकल्स मॉडेल म्हणजेच यामध्ये चक्रीवादळ हे दाखवणारे मॉडेल पाहणार आहोत. आज आहे 1 फेब्रुवारी. पाहू शकता तुम्ही. एक फेब्रुवारी हे 1 फेब्रुवारीला काही वातावरणामध्ये बदल नाही आहे. 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी कुठलाही बदल नाही. बंगालच्या उपसागरामध्ये पूर्ण वातावरण जे पावसाचे वातावरण असे चक्रवात हवेचे आकारची स्थिती असते ती पूर्ण नाही तिथे. त्यामध्ये 5 तारखेला पण 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारीलाही कुठलाही बदल नाही. 7 फेब्रुवारीलाही भारतामध्ये कुठेही पावसाची जम्मू काश्मीर वगळता कुठेही पावसाचे हिमाचल इकडेच फक्त अरुणाचल या भागामध्येच थोडेफार पाऊस दाखवत आहे. आणि इतरत्र भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये पावसाची शक्यता पाऊस दाखवत नाही आहे. 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारीला तेच वातावरण, 9 फेब्रुवारीलाही तेच वातावरण आहे, बदल नाही आहे. 10 फेब्रुवारीला एक WD येत आहे जम्मू काश्मीरमध्ये, लेह लडाख इथे. लो प्रेशर जम्मू काश्मीरमध्ये लो प्रेशर 11 तारखेला. आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये, मध्य भारत यामध्ये कुठलाही बदल नाही. 12 तारीख दक्षिण भारताकडून वातावरण क्लिअर आहे. तामिळनाडू, श्रीलंका, केरळ, कर्नाटक इकडे सुद्धा वातावरण क्लिअर आहे 12 तारखेला. आपण आता पाहतो 13 तारीख. 13 तारखेला हे वातावरण क्लिअर आहे. 13 तारीख, 13 तारखेला हे वातावरण क्लिअर. चौदा तारखेलाही कुठलाही बदल नाही. 14 तारखेलाही बंगालच्या खाडीमध्ये कुठलेही पावसाचे वातावरण नाही आहे, कोरडे वातावरण आहे. बंगालच्या खाडीमध्ये देखील श्रीलंका इथे सुद्धा कोरडे वातावरण दाखवलेले आहे. पावसाची शक्यता नाही, म्हणजे तिथे सुद्धा चक्रीवादळ किंवा पावसाचं मोठ्या प्रमाणात काही नाही. आणि तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, अगदी जम्मू काश्मीरपर्यंत कुठेही भारतामध्ये 14 तारखेला पावसाचे वातावरण दाखवलेले नाही. 15 तारखेला देखील वातावरणामध्ये कुठलाही बदल नाही, अगदी क्लिअर वातावरण आहे 15 तारखेला पण. 16 तारखेलाही बंगालच्या खाडीमध्ये कुठल्याही पावसाची ॲक्टिव्हिटी दिसत नाही. कुठलीच खूप खाली दक्षिण भागामध्ये पाहिलं तर खूप खाली, म्हणजे 0 रेखावृत्तावर जरी गेले तर आपण तिथं सुद्धा कुठेही पावसाची ॲक्टिव्हिटी दिसत नाही. म्हणजे पूर्ण भाग हा खालीचा. आणि अरबी समुद्र यामध्ये सुद्धा मालदीव हे भाग सुद्धा ह्यामध्ये सुद्धा कोरडा दाखवलेला आहे. पूर्ण भारतामध्ये वातावरण कोरडं दाखवलेलं आहे. 16 फेब्रुवारी अगदी जम्मू काश्मीरपासून ते पूर्ण श्रीलंकापर्यंत कोरडे वातावरण आहे. राजस्थानपासून तर हिमाचल, उत्तराखंड, आसाम, बिहार ह्या भागामध्ये सुद्धा
म्हणजे पूर्व पश्चिम भारत, दक्षिण उत्तर भारतामध्ये सुद्धा वातावरण कोरडे आहे. एकंदरच पाहिलं तर आपण तर 16 तारखेपर्यंत तिथे तर मॉडेलवरूनही पाऊस कुठल्याही भारतामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जम्मू काश्मीर वगळता दाखवलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये WD येत असतो आणि हे जर वातावरण जर नसेल तर जवळपास कमीत कमी 20 तारखेपर्यंत म्हणजे 25 तारखेपर्यंत तरी पावसाचा धोका नाही असं ह्या मॉडेलानुसार दिसून येत आहे. 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये धोका नाही आहे असा दिसून येते पावसाचा. कारण 16 तारखेपर्यंत पूर्ण श्रीलंका, भूमध्य रेखापर्यंत म्हणजेच भारताच्या जवळपास सुद्धा वातावरण पावसाच्या समुद्रामध्ये नाही त्याच्यामुळे.